फलकावरती. एका धावेनं मात्र संघाचं अकाउंट ओपन झालंय. त्यानंतर आता विलास शेत स्ट्राईक वरती येतोय. 3 षटकांची मॅच आहे. 3 षटकामध्ये पहिलं षटक आहे पॉवर प्लेचा असणार आहे. अपील केली जाते पण विलास थोडासा स्टंप सोडून खेळतोय त्यामुळे हा वाचलाय, नाहीतर हा 3 स्टंपच्या मधोमध जर पकडला गेला असता तर विलासच्या पारीचा अंत व्हायला टाइम नव्हता. पण एक बॉल 2 बॉल झालेत. धाव फलकावरती फक्त 2 धाव, एकच धाव आली आहे. मोहन लोतेकडे पहिलं षटक आहे. पॉवर प्लेचं षटक. पहिल्या षटकामध्ये जास्त धावा घेण्याचा प्रयत्न असेल टीम मोठा. पाहायचंय पुढचा बॉल. विलासितचा मोठा फटका येईल का? बॉल बराच काळ हवेत आहे. इथे मात्र बॉल जाईल ब्लॅक स्क्रीन वरती सरळ 6 धावेसाठी. या इनिंगचा पहिला षटकार येतोय डीजे. पहिलाच षटकार येतोय विलासितच्या बॅट मधून. पाहायचंय पुढचा बॉल. मोठा खेळाडू स्ट्राईक वरती. इथेही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. क्षेत्ररक्षण फार चांगलं पाहायला मिळालं आणि त्याच्याच मोबदल्यात फक्त एकच धाव मिळेल. आणि एका धावेनं आता संघ जाऊन पोहोचलाय 8 या धावसंख्येवर. मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. समोर संघ आहे भिलवले, ज्याच्यामध्ये मोठे मोठे बॅट्समन आहेत. अनिल आहे, मोहन आहे, नागेश आहे. हा फटका चांगला आहे. महेशच्या मधून आलेला लांब लचक षटकार. या इनिंगचा, या षटकातील दुसरा षटकार आलाय आणि या दुसऱ्या षटकारानंतर धावसंख्या झाली आहे 14. चला गिरीश षटकार येतोय आता महेशच्या बॅट मधून. इथेही अपील केली जाते पण आता मात्र डायरेक्ट हिट साठी संधी होती. संधी गमावली. इथे अचूक मारा बसला असता तर पुन्हा एकदा विलास हा धोक्याच्या घंटेमध्ये आला होता, पण ती घंटा वाजली नाहीये. षटक पहिलं संपलं. धावफलकावरती धावा. ओके, लेग बाईज आहेत आणि या धावा आहेत पहिल्या षटकामध्ये 15 ना, 15 धावा. बिनबाद 15 धावा. फार मोठी आहे आणि इथेही कंटिन्यू असणार आहे. ज्या संघाचा हायस्कोर असेल ना त्याला बाय मिळेल, कारण अजूनही बाय अवेलेबल आहे आपल्याकडे. मंगेश आता गोलंदाज येतोय. पहिला गोलंदाज मोहन लोते मागडा ठरला. 16 धावांचा षटक. त्यानंतर मंगेशकडे आता गोलंदाज. मंगेशकडे पाहिलं जाईल दुसऱ्या षटकामध्ये. 15 आल्या का? पहिल्या षटकामध्ये 15 आल्या. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आहे. विलास शीद आणि महेश शीद. शीद ब्रदर्स जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत धावांचा पाऊस पडणार आहे. पण पाहायचंय दुसऱ्या षटकामध्ये. इथे पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट होईल. बाउंड्री पर्यंत बॉल गेलाय. पाहायचंय पुढे जाईल की नाही. बॉल अडवला गेलाय. थ्रो मात्र अगदी वेगानं आलाय, कारण त्या दिशेने हवेचा प्रवाह आहे. त्यामुळे मात्र एकदा दुसरी धाव घेण्यास रोखलं आणि एक सिंगलने धावसंख्या जाईल 16 वरती. विलास आता स्ट्राईक वरती आहे. गोलंदाज मंगेश. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर दुसरा बॉल पेस करणार आहे विलास. मोठा फटका येईल का? बॉल हवेत आहे. पायाचे क्षेत्ररक्षक तिथे आहे. चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद झाला विलासित. चला न्यू बॅटर लगेच मैदानामध्ये जायचं आहे.
ठेवून आहे गेमवरती. असं नाहीये की आयोजकांपासून एखादा चुकी होईल असं नाहीये. काटेकोर नियम आणि लगेच नियमावरती अंमलबजावणी सुद्धा होते. मिथूनचा हा चांगला फटका. इथे थोडस फंबल झालं. एक सिंगल मिथून. आणि या सिंगल ना आता संघ जाऊन पोहोचलाय 21 या धावसंख्येवरती. पुढचा बॉल स्ट्राईक साठी महेशची मोठा बॅट्समन मोठा टीमचा एक हुकमे एक्का पाहायचा आहे स्ट्राईक वरती असणारा. हा फटका फसलाय महेशशी आता थोडासा आणि इथे काय घडेल. नागेशने केलेली चुकी. नागेशला आता मात्र इथून पुढे जर का महेशने हाणामारी केली मोठे फटके आले तर नागेश मात्र या मॅचचा जबाबदार असणार आहे. कारण एक इथे जर महेश शेत पकडला गेला असताना तर मोठ्या टीमकडे ती बॅटिंग नव्हती. त्यानंतर प्रेशर सहज आला असता आणि प्रेशरमध्ये विकेट सुद्धा मिळाल्या असत्या. परंतु काही हरकत नाही आहे. नेक्स्ट जर चान्स मिळाली तर नक्कीच कंप्लीट करावी लागेल नागेशला. पाहायचा पुढचा बॉल. मिथूनचा हा फटका तिथे काय घडेल आणि बॉल जाईल सीमा पार. मिथुनने 2 धावांचे पॅनल्टी सुरुवातीलाच दिले. बघतायत ना त्यांना सुद्धा अशा नियमांची माहिती झाली पाहिजे. मोबाईल घेऊन जात होता खिशामध्ये आणि तो मात्र आयोजकांनी पकडला आणि तिथेच त्याला 2 धावाचा पॅनलाइज केला. आणि त्यानंतर मिथुनने मात्र 3 बॉल खेळलेत आणि 9 धावा जमा केल्यात. म्हणजे जी पॅनल्टी त्याने आपल्या टीमवरती खेचून आणली होती ना ती पॅनल्टीला कुठेतरी त्याने ती कामगिरी केली आहे. आपली पॅनल्टी लपवण्याचं काम करतोय तो. अजूनही एखाद दोन मोठे फटके आले तर पॅनल्टी अगदी इतकी महत्वाची ठरणार नाहीये. येणारे अजूनही 6 बॉल असतील. प्रवीणचा हा पहिलाच बॉल. महेश पुन्हा एकदा अडचणीत सापडतोय आणि नक्कीच या कॅच वरती 2 खेळाडू खुश झाले असतील. एक कॅच घेणारा आणि दुसरा म्हणजे नागेश. कारण नागेशकडनं वाचला होता एक वेळेस पण आता वाचत नाहीये. त्यानंतर आता आणि त्यानंतर आता गेम चेंजर मैदानामध्ये चाललाय बारक्या. ज्या बारक्यानं मागची पहिल्या राऊंडची गेम होती ना पूर्ण चेंज केली होती. शेवटच्या क्षणाला येऊन हाणामारी केली आणि गोलंदाजी करत असताना सुद्धा समोरच्या टीमला अगदी जखडून ठेवलं. मोठे फटके मारण्यापासून लांब ठेवलं होतं. तो बारक्या आता मैदानामध्ये आणि बारक्याकडे आता अजूनही 5 बॉल असतील. 5 बॉलमध्ये अगदी टार्गेट सेट होईल. शेवटचा षटक आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 26 ना 26 धावा. बारक्या आहे मैदानामध्ये. नॉन स्ट्राईकला मिथून आहे आणि विकेटचा विचार केला तर विलास शिद आणि महेश शिद हे दोन्ही मैदानाच्या बाहेर आलेत. पण मैदानाच्या बाहेर येण्या अगोदर आपापली जबाबदारी मात्र त्यांनी पार पाडल्या. कारण 2 षटकामध्ये 26 धावा लगावणं एक चांगली गोष्ट आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. परंतु येणारे 5 बॉल अजूनही शिल्लक असतील. 5 बॉलमध्ये जर कमबॅक झालं नाहीये 30+ धावा गेल्या. हा बॉल चांगला आहे. प्रवीण कमालीची गोलंदाजी करतोय. इथे जर अजूनही डॉट बॉल आले अजूनही जर 30च्या आतमध्ये रोखलं गेलं मोठ्या टीमला तर भिलवल्या टीमसाठी मात्र चांगली गोष्ट असेल. कारण 30+ या मैदानावरती धावा चेसिंग करणं थोडासा कठीण जाईल. पुढचा बॉल प्रवीणचा बारक्यासाठी. अजून एक चांगला बॉल परंतु हा बॉल पंचांनी वाईट घोषित केला. एक एक्स्ट्राची धाव मिळेल. या धावेनं संघ जाऊन पोहोचलाय 27 वरती. मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये थोडासा ब्रेक लागताना आपण पाहताय. पण त्यानंतर लगेच एक वाईट सुद्धा येतोय. अजूनही काही बॉल शिल्लक असतील. बॉल शिल्लक असतील 4. मोठा फटका बारक्याच्या बॅट मधून ज्या दिशेला हवा आहे हवेला चिरत हा शॉट गेला षटकारासाठी. तिथे हा शॉट षटकारासाठी गेलाय म्हणजे भरपूर ताकद वापरली या खेळाडूने.
हाच फटका जर समोरच्या दिशेला ऑफ साईडला गेला असता तर बराचसा लांब गेला असता, कदाचित तो बॉल सुद्धा मैदानामध्ये आला नसता. पाहायचंय या 6 धावेनं 33 धावा धावफलकावरती आहेत. प्रवीणचा पुढचा बॉल, पुन्हा एकदा मोठा फटका येईल का? बॉल बराच काळ हवेत आहे, क्षेत्ररक्षक धावतोय, लांबवरचा प्रवास, परंतु इथे बारक्याच्या पारीचा अंत झालाय. बारक्या फलंदाज बाद झाला. एक षटकार बारक्यानं प्रयत्न चांगले केले होते, पण विचार केला ना तर हवेच्या विरुद्ध दिशेला षटकार मारण्याचा त्याचा प्रयत्न होता. त्या दिशेला हवेचा प्रभाव इतका आहे की बॉल मात्र पूर्ण ताकदीने मारला तरच बाहेर जातोय, अन्यथा बॉल बाहेर जात नाही आणि तीच जागा निवडली बारक्याने, बाद झाला. प्रवीणचा पुढचा बॉल, हा फटका चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध ब्लॅक स्क्रीनवरती बॉल जाऊन आदळतोय. बॉल जाईल सीमा पार 4 धावेसाठी आणि 4 धाब्यानं संघ वेगानं पुढे जातोय. अगदी इतका पुढे गेलाय की तो बिलवले टीमच्या आवाक्याच्या बाहेर जाताना आपण पाहतोय. टोटल धावसंख्या 37 धावा. अजूनही बॉल बाकी असेल एक. या बॉलवरती एखादा मोठा फटका आला तर हाय स्कोअरचा पुन्हा एकदा चान्स, एक फायदा आहे तो मिळेल, परंतु येणारे हा बॉलवरती धावा किती येतील? एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. एकच धाव कंप्लीट आणि एका धावेनं संघ जाऊन पोहोचलाय 38 या धावसंख्येवरती. येणारे 18 बॉल 39 धावेची गरज असेल. 30 धावांचं टार्गेट. बघा पुन्हा एकदा सांगतोय, मॅच सुरू होण्या अगोदर टार्गेट तसं पाहायला गेलं ना तर फेअर टार्गेट होता 39चा, पण पेनल्टीच्या 2 धावा त्या मायनस करून तुम्हाला 37 धावांचं टार्गेट आहे. हे लक्षात ठेवा दोन्ही टीम. नंतर यामध्ये काही बदल होणार नाहीये, कारण जे बदल आहेत ना ते सुरुवातीलाच केलेत. बॉल पाहिजे का? गोलंदाज बारक्या टीम अण्णा 11 मुठाकडून पहिलं षटक टाकण्यासाठी तयार होतोय. तर फलंदाज जोडी आपण पाहू शकाल, नागेश आणि मोहन लोते ही जोडी चालली मैदानामध्ये. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानामध्ये जाते. अनिल हिरवा थोडासा मागे राहिलाय, कारण या मैदानावरती लेफ्ट हँड बॅट्समनला बराचसा फायदा मिळतोय आणि तो फायदा खरं तर उचलला रवीने, टीम हरिग्राम, कारण 16 बॉल 51 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. आणि नागेश ओलाने जर बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर जयेश पारदे यांच्याकडून 500 रुपये लगेच गुगल पे करणार आहे, कारण ते आता फोनवरती आहेत. लगेच त्यांच्या मॅच लागल्याबरोबर जसा ओपनिंगला नागेश बॅट्समन गेला ना, लगेच बक्षीस लागली आहे जयेश पारदेकडून.
3 षटकारासाठी लगातार 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यानंतर स्ट्राईकला आपण पाहू शकाल मोहन लोते. पहिलाच बॉल मोहन लोतेसाठी. 18 बॉल 37 धावांची गरज. पहिलाच बॉल खेळून काढलाय कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं, जिथे क्षेत्ररक्षण धावतोय, परंतु शेवटपर्यंत बॉल आणि क्षेत्ररक्षकामध्ये जी रेस लागली होती त्यामध्ये बॉल मात्र विजयी झालाय. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका, चौकार. आता खरे तर गंमत पाहायला मजा येणार आहे, कारण गोलंदाज सुद्धा आपला मार वाचवण्यासाठी ऑफ साईडचा मारा करतायत आणि ऑफ साईडला जाता धावा जास्त येत आहेत. आता गोलंदाजांची रणनीती काय असेल याच्याकडे लक्ष दिलं जाईल. पहिला बॉल चौकार. त्यानंतर आता पुन्हा एकदा मोहन लोते स्ट्राईक वरती आहे. बारक्या पुन्हा एकदा ऑफ साईडला. आता मात्र बॉल थांबणार नाहीये. मोठा फटका मोहन लोतेच्या बॅट मधून. बॉल चाललाय सीमा पार. या षटकामध्ये आपण पाहिलं पहिला बॉल चौकार, त्यानंतर षटकार. ऑफ साईडला पूर्णपणे मारा होताना पाहताय, कारण त्या दिशेला अगदी हवेचा वेग आहे. आता सुद्धा फटका चांगला आहे. बॉल जाईल गॅप मध्ये. बराचसा दूरवरचा प्रवास करून क्षेत्ररक्षक गेला होता, पण हा बॉल सुद्धा बाहेर जाईल 4 धावेसाठी. बारके आता विचार करत असेल बॉल ठेवायचा कुठे, कारण जी संधी असते गोलंदाजाकडे ऑफ साईड, ती ऑफ साईड आता पूर्णपणे झोडून काढली आहे मोहन लोतेनं. आता गोलंदाजी लाहीन आता कुठल्या प्रकारची वापरली जाईल. कुठे, कारण एकच पर्याय असतो गोलंदाजाकडे ऑफ साईडचा मारा, आणि तिथेच मार बसतोय. फटका पुन्हा एकदा ऑफ साईडलाच खेचला गेलाय, पण आता क्षेत्ररक्षक असणार आहे. क्षेत्ररक्षकाकडून परत एकदा चुकी झाले, पण धावा रोखू शकत नाही. धावा येणार 2. या 2 धावेनं आता संघ जाऊन पोहोचलाय 16 या धावसंख्येवरती. सुरुवातीच्या षटकामध्ये जो टार्गेट होता त्याचे निम्मी टोटल येते की काय असं वाटतंय. बारक्या जो थोडासा इकॉनॉमिकल षटक टाकत होता त्यालाही आता मार बसलाय. पुन्हा एकदा फलंदाज मोहन स्ट्राईक वरती आहे. आता मात्र मात्र गती खेचली होती, फसलाय, पाहायचंय, आणि इथे मात्र बॅलन्स मिळाला नाहीये. बॉल कुठे चाललाय, कुठे बघतोय, हे काहीच बघितलं नाहीये. बॉल आणि खेळाडूचा संपर्कही होत नाहीये. झेल होती तिथे. मोहन लोतेला बाद केलं असतं तर अजूनही चान्स होती मोठा टीमकडे कमबॅक करण्यासाठी, पण ती चान्स गमावले बऱ्याच उशिरानं. आता नागेशकडे स्ट्राईक राहील. मोहनने ज्या धावा दिल्या होत्या त्या वसूल झाल्या का काय? मोहनने सुद्धा सुरुवातीच्या बॉलला 3 बॉलला 15 धावा दिल्या होत्या ना, ओव्हरला 15 धावा दिल्या होत्या, आणि मोहनने सुद्धा चांगली कामगिरी केली. या षटकामध्ये धावा जमा झाल्या 5 बॉलमध्ये 17 धावा, म्हणजे जशाच तसे उत्तर आहे. अजून एक बॉल शिल्लक आहे. नागेश बॅटिंगसाठी आहे. नागेशसाठी भरपूर संधी आहे षटकार इथे ठोकण्यासाठी, कारण हवा अगदी त्याच्या जो बॅटिंग झोन आहे त्याच बाजूला. इथे मात्र त्याला थोडंसं लांबवर बॉल ठेवला जात आहे. अवे फ्रॉम द बॉडी पाहायला मिळतोय बॉल, आणि इथे धाव मिळेल ती फक्त 1. टोटल 18 धावा धावफलकावरती लागल्यात पहिल्या षटकामध्ये. अजूनही 12 बॉल आणि 19 12 बॉल 19 धावा अजूनही पाहिजेत, म्हणजे अजून एखादं चांगलं षटक पडलं तरी मॅच कमबॅक होईल मोठ्या टीमसाठी. शेवटपर्यंत मॅच जाणार आहे, आणि शेवटच्या बॉल पर्यंत डिसाईड होणार नाहीये नक्कीच. अजूनही 12 बॉल 19 धावा.
अजूनही कमी धावांचं षटक पडलं तर मात्र कमबॅक होईल. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज मयूर मयूर असेल. आणि सगळी संधी आता फलंदाज नागेशकडे आहे, कारण इथून येणारे 6 बॉल नागेशकडे असतील. पहिल्याच बॉलवरती स्ट्राईकला असेल. इथून पुढचे बॉल त्याच्याकडे स्ट्राईक राहिले तर मॅच फिनिश होईल. नागेश हा फलंदाज स्ट्राईकला. या मैदानावरती अगदी हवा सुटली आणि हवाचा वेग पाहिला तर लेफ्ट हँड बॅट्समनला अगदी फायदेशीर ठरेल. त्यामुळे नागेशला सलामीसाठी पाठवला आणि त्याचं काम मात्र आता नागेशला करावं लागेल. पहिलाच बॉल गोलंदाज मयूरचा. 12 बॉल 19 धावांची गरज. नागेशनं बॉल हवेत उडवला. क्षेत्ररक्षक आहे तिथे थोडासा धड पडतोय. पायामध्ये दुखापत असताना मंगेशने मात्र झेल कंप्लीट केली आणि ज्या खेळाडूची गरज होती खरं तर विकेटची, तो नागेश लेफ्ट हँड बॅट्समन आउट झालाय. वर्णे पळसदरी पंचायत चषक 2026 अगदी मानात गाजतो या मैदानावरती आणि सगळे आयोजक मात्र या मॅच साठी भरपूर मेहनत घेतली आणि आजचा हा दुसरा दिवस. 12 बॉल 19 ची गरज असताना आता सामना आलाय 11 बॉल 19 वरती. या षटकामध्ये कमबॅक झाला तर मोठा टीम या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करेल, परंतु इथे मोठे फटके आले तर मोठ्या टीमकडे दुसरा पर्याय नाहीये. मॅच हातातून सोडावी लागेल. ऑफ साइडचा मारा गेलाय पंचांनी. नो बॉल घोषित केलाय. पिचच्या आउट साइडला बॉल लँड झालाय आणि 1 धाव मिळेल आणि नेक्स्ट बॉल वरती फ्रीट सुद्धा असणार आहे. पंच फ्रीट असणार आहे ना? नक्कीच फ्रीट सुद्धा असेल आणि 1 धाव ऍड झाली धावफलकावरती. स्ट्राईकला पुन्हा एकदा जगदीश. फ्रीटचा बॉल हवेत आहे. बॉल जाईल का सीमा पार पाहायचा आहे. बॉल मात्र अगदी आमच्या कॅमेरामॅनच्या पवेलियन मध्ये बॉल गेलाय. जिथे कॅमेरामॅन बसलाय ना त्याच्यावरती आक्रमण केलं गेलंय. हा येणारा मोठा फटका आणि मॅचचं चित्र पूर्ण पलटले. पुन्हा एकदा मयूर पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. जिथे क्षेत्ररक्षक आहे पाहायचं आहे आणि झेल कदाचित सुटले. धावा मिळतील 2 धावा. 2 धावेनं मात्र आता संघ जाऊन पोहोचलाय 27 या धावसंख्येवरती. अजूनही कदाचित 11 धावेची गरज आहे. 10 पाहिजे का? 10 धावेची गरज असताना हा बॉल मात्र फेअर डिलिव्हरी आहे. पंचांचा निर्णय परंतु त्याच्यावरती आक्षेप घेतलाय खेळाडूनं. पाहायचंय तिसऱ्या पंचांच्या मदतीने हा बॉल चेक केला जाईल. तुमचा 12वा खेळाडू आहे बिलवले टीमचा, अगदी ऍक्टिव्ह आहे. क्वालिटी सुद्धा आपण पाहाल ना KTC लाईव्हची, अगदी स्लो मोशन मध्ये ते रिप्लाय दाखवतायत. म्हणजे इथे चुकी होणार नाहीये. जो काही निर्णय असेल ना तो तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. हा बॉल आहे लेग एसटी वरून चाललाय. फेअर डिलिव्हरी आणि फेअर डिलिव्हरी आहे. अगदी लेग एसटीच्या वरून चाललाय. पंचांच्या कामगिरीवरती मात्र थोडासा प्रश्न आलेला, परंतु पंचांचं काम अगदी चोख आहे. काही चुकी नाहीये. ढोकवाडी लोणावळा दोन्ही टीम तयारीत राहायचं आहे आणि टॉस साठी या. बरेचशा मैदानामध्ये पंचांची कामगिरी केली हरिदोरे सरांनी आणि त्यांच्याकडनं अशा चुक्या होत नाहीये. पण असं वाटतं खेळाडूंना कधी कधी की पंच चुकलेत की काय, पण तसं होत नाहीये. आपल्याला वाटतंय खेळताना
पण पंचांचं लक्ष अगदी पंच अगदी तयारीत असतात निर्णयासाठी आणि हा बॉल चांगला आहे आणि या बॉल नंतर मात्र धावसंख्येची गरज आहे. ते अजूनही 7 बॉल 10 धावा. 7 बॉल 10 धावा म्हणजे अजूनही मॅच बनलेली आहे मोठ्या टीमकडे. हा फटका चांगला आहे. अगदी बॉल मात्र स्टंपच्या जवळून बॉल खेचून नेला बाहेर बाउंड्रीच्या. 6 धावा. इथे जर थोडीशी चुकी झाली असती तर दांड्या उडल्या असत्या, पण अगदी वेळेवर ते बॅट फिरले. 4 धावेची गरज आहे फक्त. 6 बॉल 4 धावा. चौकार षटकारांची आतिषबाजी आज पाहायला मिळणार. चौकार षटकारांची आतिषबाजी आज पाहायला मिळणार. पळसरी पंचायत चषक मानाचा आज जोरानं गाजतैर. पळसरी पंचायत मॅच अगदी निर्णायक क्षणाला येऊन ठेपले. 6 बॉल 4 धावा. तिसऱ्या फेरीमध्ये कोणता संघ प्रवेश करेल प्रयत्न सोडले नाहीये मोठ्या टीमने. जरी 6 बॉल 4 धावेची गरज असली तरी सुद्धा फाईट करण्यासाठी ते तयार आहेत. प्रभाकर देशमुख साहेब आणि मुन्नाबाई साहेब यांच्या इथे आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं अगदी मनापासून आभार आहोत. मुन्नाबाई आणि प्रभाकर देशमुख साहेब यांचं या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते इथपर्यंत आलेत वेळाचं वेळ काढून. 4 धावेची गरज असताना मोहन लोतेच्या बॅटमधून आलेले हा फटका फसला. फार मोठी प्रवास केला होता. इथे काय घडेल पंचांचा निर्णय. फलंदाज बाद. जगदीश हा बाद झालाय. अजूनही 3 धावेची गरज आहे. 5 बॉल 3 धावा. अजूनही कमबॅक होईल. डॉट बॉल येणं गरजेचं आहे. त्यानंतर अनिल चाललेत. या स्पर्धेच्या आयोजकाने एक चांगले खेळाडू मैदानामध्ये. मुन्नाबाई यांच्या हस्ते टॉस केला जातोय. पाहायचं आहे कॅमेरामॅन नक्कीच मुन्नाबाई यांना आपण कॅप्चर करायचं आहे. टॉस करताना डोकवाडी आणि लोणावळा यांच्यामध्ये टॉस केला जातोय. मुन्नाबाईच्या हस्ते टॉस जिंकलाय डोकवाडी टीमने. मुन्नाबाई डोकवाडी टॉस विन झालाय. निर्णय जो काय असेल तो पावसावायचा. फटका हवेत आहे. इथे झेल पकडली तर कमबॅक होईल. षटकार षटकार आणि ही मॅच फिनिश. मुन्नाबाई यांचा इथे मान सन्मान केलं जाईल. केलं जात आहे. शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचं मान सन्मान केलं जाईल. वर्णे पळसदरी पंचायत चषक 2026 मध्ये त्यांचं आगमन झालं आणि लगेच त्यांचं मान सन्मान सुद्धा केलं गेलं. प्रमुख पाहुणे खरं तर या आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळत आहेत. नक्कीच या स्पर्धेमध्ये मुन्ना साहेब आपण आलात. तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत.